उल्हासनगर शहरात निवडणूक काळात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून सुभाष टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सुमारे 50 लाख रुपयांची रोकड सापडल्याचा दावा करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 17 मधील अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी सदर रोकड ही भाजपाची असून ती भाजपाचे प्रदीप रामचंदन यांच्या कार्यालयातून नेली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय। गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर पाठलाग करत सुभाष टेकडी येथे ही रोकड पकडण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणावर उल्हासनगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी आरोप फेटाळले आहेत। त्यांनी स्पष्ट केलं की जर ही रोकड भाजपाच्या रामचंदन यांच्या कार्यालयातून निघाली असेल तर त्यावेळेसच कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करत आरोप निराधार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या घटनेमुळे उल्हासनगरातील राजकीय वातावरण तापलं असून निवडणूक आयोग व पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। रोकड कोणाची आहे, ती कशासाठी नेली जात होती याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विविध स्तरातून केली जात असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे। पैशाचा बॅग जो सापडलेला आहे तो मुळात मी उल्हासनगर महानगरपालिकेला माझ्या वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो। त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या विरुद्ध दिशेला भारतीय जनता पार्टी प्रदीप रामचंदानी याचं AR रामचंदानी या नावाचं कार्यालय आहे। त्या कार्यालयात आणि बराच अशी गर्दी त्या ठिकाणी होती। निवडणुकीचा काळ आहे, मी सुद्धा एक उमेदवार अपक्ष उमेदवार आहे। तर माझ्या लक्षात आलं की इथे काहीतरी गडबड सुरू आहे, म्हणून मी तिथं लक्ष द्यायचा प्रयत्न केला तर अनेक गाड्या येत होत्या। त्यातनं काही माणसं आत जायची परत पुन्हा बाहेर यायची, त्यांच्या हातात बॅग असायच्या। म्हणून मी एक माझ्या एका ठिकाणी उभा राहून एक व्हिडिओ तयार केला। तर बघितलं एक गाडी आली ब्लॅक रंगाची, त्याच्या गाडीमध्ये बॅग तो घेऊन पडला बाहेर आणि ती बॅग ती प्रदीप रामचंदानी यांच्या बॅग ऑफिसमध्ये गेला। त्यातनं ती बॅग भरून तो परत गाडीत बसला। तर आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला, मी माझे काही सहकारी होते। मग ती गाडी अमनटाकी चौकात गेली। अमनटाकी चौकात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी एक रिक्षा हायर केली। 2-3 रिक्षा भाड्यासाठी थांबलं, पण कोणी थांबले नाही। एक रिक्षा ती थांबली, मग त्याला त्या भाड्यामध्ये करून ती बॅग त्यात शिफ्ट केली त्या रिक्षामध्ये आणि ती रिक्षा 3 नंबरच्या दिशेत निघत 4 नंबर 5 नंबरच्या दिशेला आली आणि 4 नंबरच्या दिशेला आल्याच्या नंतर आम्ही त्याला सुरुवात तिकडे या ठिकाणी पोलीस कर्मचारी उभे आहेत, त्यांना सांगून ती रिक्षा अडवली आणि ती रिक्षा अडवल्याच्या नंतर त्यात ती बॅग बाहेर काढली। त्या बॅगमध्ये 50 लाखाची रोकड होती आणि 2 लोक ती घेऊन आली। ती बॅग तिथे सोडून पळून गेली आणि ती बॅग आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिली आणि त्याची चौकशी व्हावी म्हणून कुठेवाडी पोलीस स्टेशनने येथे ती बॅग जमा केलेली आहे। निवडणूक पथकाची लोक पण त्या ठिकाणी आलेली होती। तरी पण किती रक्कम असणार तुमच्या? एकूण 50 लाख रुपयाची रोकड ही पोलीस पथक आणि निवडणुकीचं जे भरारी पथक असतं त्यांच्या समोर आम्ही ती रोकड तिथे मोडली, त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि ती रक्कम त्यांच्या ताब्यात दिली। संबंध राज्याची अवस्था जर पाहिली 2014 पासून पैसा लावून सत्ता मिळवायची, सत्तेतनं परत पैसा कमवायचा, पुन्हा सत्तेत यायचं, हे समीकरण 2014 पासून सुरू आहे। आज गेल्या 10-12 वर्षाची भारतीय जनता पार्टीची सत्ता येते, ज्या ठिकठिकाणी गावोगोटी या अशाच पद्धतीने येते। पूर्ण पैशाच्या जोरावर ते निवडणुका लढवतात। आज मी देखील एक अपक्ष उमेदवार आहे पाना नंबर 17 मध्ये। माझ्या ठिकाणी पण मला ही बातमी मिळाली होती की भारतीय जनता पार्टीचे लोक घरी घरून पैसे वाटतात। आता मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, जे काही माझ्या सोबत निवडणुकीत कार्यरत आहेत, त्या सर्व सहकाऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे की आपण यांच्यावर पाळत ठेवा। लोकशाहीचा उत्सव आहे, याच्यावर गालबोट लागता कामा आणि आदर्श आचारसंहितेचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे। पण भारतीय जनता पार्टी सत्तेत असून जनतेशी खोटं बोलते आणि अशा पद्धतीचं पैशाचा गैरव्यापार करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करते आणि जर तसं नसेल तर त्यांनी ते सिद्ध करावं। कारण मी जी बॅग, जी गाडी, ज्या सगळ्या घटना मी माझ्या मोबाईल रेकॉर्ड केलेल्या आहेत त्या सर्व भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे। म्हणून पोलिसांनी ती चौकशी करावी का ते नेमकं कार्यालय कुणाचं, ते पैसा कुणाचा। माझी पहिली विनंती आहे का ते पहिलं कार्यालय सील करावं, त्याच्यामध्ये आणखी रोकड असल्याचा माझा संशय देखील आहे आणि तिथं पोलिसांनी चौकशी केली पाहिजे।